नांदेडमधून एक मोठी बातमी समोर येते। नांदेडमधील SGGS महाविद्यालयासमोर एक पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे। या घटनेनंतर नांदेड दक्षिणेचे शिवसेनेचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर प्रचंड आक्रमक झालेत। आमदार बोंढारकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कोसळलेल्या पुलाची पाहणी केली आहे। तसंच उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरत जाब विचारलाय। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील सर्वच पुलांचं ऑडिट करण्यात यावं आणि संबंधित हलगर्जी करणाऱ्या कंपनीला तात्काळ काळ्या यादीत टाकावं अशी मागणी त्यांनी केली आहे। पाहूयात यावेळी आमदार आनंदराव पाटील बोंढारकर काय म्हणाले। मी आज माझ्या मतदारसंघामध्ये विष्णुपुरी SGGS कॉलेजच्या समोरील जो काही पुलाचा भाग कोसळला होता त्या भागाची पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो। तिथल्या नागरिकांशी मी चर्चा केली, नागरिकांना भेटलो। अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे, अशी घटना या ठिकाणी होऊ नये। कोणाचा जीव या ठिकाणी गेला असता अशा पद्धतीची घटना। दोन मुलीला सुद्धा त्या ठिकाणी जखम झालेली आहे आणि मोठी घटना म्हणजे जे काही अनर्थ होणार होता ते टळलेलं आहे। सुदैवानं ते घटना घडली नाही, परंतु या पुढे घटना घडू नये यासाठी शासनाने या ठिकाणी त्यामध्ये सखोल चौकशी करून जो कोणी दोषी आहे त्याच्यावरती कठोर कारवाई या ठिकाणी केली पाहिजे अशी मागणी मी माझ्या वतीने या ठिकाणी केलेली आहे। मी आता गेलो होतो, त्या ठिकाणी नागरिकांचा संताप पाहायला मिळाला। अनेक नागरिक तिथं होते। मला असं पाहायला मिळालं की रात्री त्यांनी काहीतरी सिमेंटच्या कॉन्क्रीटमध्ये रात्री त्या ठिकाणी बुजवण्याचं काम केलेलं आहे। अशा पद्धतीचं थोकापालीचं काम या ठिकाणी होत असेल। करोडो रुपयाचा फंड त्या ठिकाणी दिला गेला, करोडो रुपयाचं बजेट त्या योजनेला दिलं गेलं आणि एवढ्या मोठ्या बजेटमध्ये जर अशा पद्धतीचे काम निष्कृत दर्जाचे हे कंपन्या करत असतील ते सगळ्यांसाठीच अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। मी अशी मागणी काल सभागृहामध्ये केलेली आहे की ते पेशंट त्याच्यामध्ये ॲडिट झालं पाहिजे। हा एकटा ब्रिज नसून असे शेकडो ब्रिज त्या रस्त्यावरती बांधले गेलेले आहेत। अनेक ठिकाणी ब्रिज उभं केलेले आहेत। सगळ्या ब्रिजचं ऑडिट झालं पाहिजे जेणेकरून मोठी घटना या ठिकाणी घडू नये यासाठी स्पेशल ऑडिट झालं पाहिजे आणि समिती सुद्धा या ठिकाणी येणार आहे। त्या समितीच्या माध्यमातून याची सखोल चौकशी होईल असा विश्वास या ठिकाणी मला आहे। मी पाठपुरावा करणार आहे या कंपनीवर कारवाई करून 100% मी पाठपुरावा करणार आहे आणि या कंपनीला काळ्या यादीमध्ये टाकलं पाहिजे अशी मागणी मी माझ्या वतीने करणार आहे। कारण तर लोकांच्या जीवाशी खेळणारी ही कंपनी आहे। लाखो लोकांचे जीव या ठिकाणी जाऊ शकतील अशा पद्धतीचं काम या कंपनीने केलेलं।